जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांच्या प्रश्नावरून सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत बंद स्थगित करण्यात आला असला तरी गेल्या 4 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे। याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डेप्युटी इंजिनियर चेमटे यांनी दिनांक 5 मार्च 2026 पर्यंत महामार्गाची अधिकृत हद्द निश्चित करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे। या उपोषणाला पाठिंबा म्हणून मागील 4 दिवसांपासून सर्वच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटना उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा देत आहेत। या उपोषणाला नुकतेच अहिल्यानगर येथील शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले यांनी देखील भेट दिली। तसेच लवकरात लवकर अतिक्रमणे शासनाने काढून घ्यावीत असे सांगून उपोषणास जाहीर पाठिंबा दिला। मात्र जामखेड शहरातील जोपर्यंत अतिक्रमणे निघत नाहीत तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे देखील अवधूत पवार यांनी सांगितले। प्रशासनाकडून आता पुढे काय पावले उचलली जात आहेत हे पाहावे लागणार आहे। जामखेड बीड रोडवरती जे अनधिकृत अतिक्रमण आहेत की ज्या अनधिकृत अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे आणि त्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वेगवेगळ्या प्रकारचे अपघात त्या ठिकाणी त्या रस्त्यावर होत आहेत, लोकांचे जीव जात आहेत, जखमी होत आहेत। या अतिक्रमण अनधिकृत काढण्यासाठी अवधूत पवार यांनी जे आंदोलन हाती घेतलेले या ठिकाणी उपोषण सुरू केलेले आहे, त्या उपोषणास मी माझ्या वकील संघाच्या वतीने अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांना पाठिंबा जाहीर करीत आहे। नमस्कार। 548 जे आमचे मित्र अवधूत पवार यांनी अतिक्रमणासाठी जे उपोषण चालू ठेवले त्या उपोषणाला मी सेवा संघटनेच्या वतीने बाराबलते महाराष्ट्र राज्य जिल्हा उपाध्यक्ष म्हणून शिवकुमार डोंगरे मी त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे। जामखेड शहरामधील जे अनधिकृतरित्या जे अतिक्रमण आहेत, विशेषतः जामखेड नगर आणि जामखेड बीड या मुख्य रस्त्यावरती जे काय अनधिकृत जे बांधकाम करण्यात आलेले आहेत तर त्याच्या संदर्भात गेली 3 दिवसापासून आज 4था दिवस आहे। या ठिकाणी अवधूतजी पवार या लढाऊ कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जामखेड तहसील कार्यालयाच्या पुढं आमरण उपोषण चालू केलं होतं। 2 दिवस उपोषण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन तहसीलदार आणि त्याचबरोबर या राष्ट्रीय महामार्गाच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी लेखी म्हणणं दिलेलं आहे। त्यांनी 4 तारखेचा या ठिकाणी अंतिम मुदत दिलेली आहे। 4 तारखेच्या नंतर जर अतिक्रमण नाही हटवले तर त्या ठिकाणी आम्ही सर्व पक्षीय या ठिकाणी जामखेडचा बेमुदतचा आंदोलनाचा इशारा दिला होता। त्या पद्धतीने 2 दिवसाचं आमरण उपोषण संपलेलं आहे आणि आता हे साखळी उपोषण चालू आहे। 100% विश्वास आहे इतक्या शासकीय यंत्रणेवरती त्यांनी दिलेला शब्द आणि दिलेले लेखी या ठिकाणी त्या लेखीप्रमाणे कारवाई करतील असा विश्वास आहे। तरी देखील या ठिकाणी रोज उपोषण संपल्यानंतर एक साखळी उपोषणाचा जामखेड शहरातील सर्व राजकीय पक्षांनी जबाबदारी घेतलेली आहे की रोज या ठिकाणी येऊन त्याच्या पक्षाच्या वतीने 1 दिवसाची जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी साखळी आंदोलन करायचं, धन्य आंदोलन। त्या पद्धतीने आज 28 तारीख आहे। आज 28 तारखेची जबाबदारी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। त्या पद्धतीने अवधूत पवार यांनी जे हाती घेतलेलं अनधिकृत अतिक्रमणाच्या संदर्भात जे आंदोलन आहे त्याला आम्ही पाठिंबा देत आहोत आणि आज दिवसभर धरणे आंदोलनाची जबाबदारी पार पाडित आहोत। या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे की या संबंधित अनधिकृतरित्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असा मला विश्वास आहे। एवढीच भूमिका मांडतो आणि थांबतो। धन्यवाद। अनेक दिवसापासून जामखेड ते सौतडा 548 राष्ट्रीय महामार्गाचं काम अनेक वर्षापासून जामखेड शहरामध्ये हे चालत आहे आणि हे काम चालू असताना अनेक वेळा वारंवार अनेक अडथळे या कामामध्ये निर्माण झाल्यामुळे जामखेडचं आपलं जे वैभव आहे ते वैभव कुठंतरी कमी झाल्यासारखं असं त्या शहरामध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांना जाणवतं। परंतु आता अनेक दिवसापासून जे बंद पडलेलं काम हे पुन्हा सुरू झालेलं आहे आणि मागच्या 5 ते 6 दिवसापासून आपले जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते अवधूतजी पवार आज तहसील कार्यालयासमोर आज आम्ही या ठिकाणी जामखेड तालुका शिवसेना असेल तसेच आम्ही व्यापाऱ्यांतर्फे या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। जामखेड शहरामध्ये जे अनधिकृत बांधकाम आहेत ते नक्कीच प्रशासनाने वेळीच कारवाई करून ते काढले पाहिजे आणि जे अधिकृत बांधकाम आहेत त्या अधिकृत बांधकामाची पडताळणी करून त्याला शासनाकडून आपल्याला जे काही न्याय देता येईल तो न्याय आपण या ठिकाणी दिला पाहिजे।
हा असं मी या ठिकाणी आज या उपोषणा स्थळाला भेट देऊन पाठिंबा देऊन आम्ही सर्वच त्यांच्यासोबत या लढ्यामध्ये सोबत आहोत असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आज उपोषणला विद्युत पवार ही बसलेले आणि आमचा त्याला पाठिंबा आहे. आणि गावात जी आहे अतिक्रम तर ती काढायलाच पाहिजे, शासनाने काढायला पाहिजे. सगळ्या गाववाल्यांनी याला पाठिंबा द्यायला पाहिजे. सगळ्याचंच काम आहे, एका माणसाचं काम नाही, गाववाल्याचं काम आहे. जे अतिक्रम नेमानी आहे ती काढायला पाहिजे. आणि जी आता टापडे काढलेले नाही काढल्यानंतर 400 टापडे परत तिथं पुढं बसणार. काळापासून अनधिकृत बांधकाम निघण्याबाबत कारवाई कधी होणार हा प्रश्न होता. परंतु त्या दिवशी आमचे सहकारी मित्र अवधूतजी पवार यांनी उपोषणाचं शस्त्र काढल्यानंतर सर्व प्रशासकीय यंत्रणा सगळ्या जागृत झाल्या आणि दिनांक 5 तारखेपासून अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात होईल असं त्यांनी शब्द दिला. त्याच्यामध्ये शब्द देताना तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन तसंच नगरपालिका सर्व यंत्रणा ह्या शहराच्या बाजूने आहेत. फक्त नॅशनल हायवेची यंत्रणा जी होती ती इन्व्हॉल्व्ह होत नव्हती, त्याच्यामुळे हा तोडगा सुटत नव्हता. ती आता इन्व्हॉल्व्ह झालेली आहे. त्या संदर्भात बऱ्याचशा प्रशासकीय यंत्रणाच्या बैठकाही झालेल्या आहेत. त्या बैठकाच्या माध्यमातून 5 तारखेला सगळं अनधिकृत अतिक्रमण निघेल अशी मी सर्वांच्या वतीनं शासनिक देतो. तसंच ह्याच्यामध्ये आता विषय झाला अनधिकृत परवानग्याचा विषय झाला की ज्याचा बांधकाम परवानगा पाहिजे, म्हणजे तुम्ही म्हणताल की जमीन तुमची असेल मालकीची हक्काची तर तुम्हाला काढता येणार नाही. त्यासाठी तुमचा बिल्डिंग कम्प्लिशन प्लॅन बांधकाम परवाना असणं शासनाचा गरजेचं आहे. तो जर असेल ते सुद्धा अनधिकृत धरता येतं असं सर्वांनी लक्षात घ्यावं. तसंच त्याच्यामधील जे काही नियम अटी असतील, आता बरेच जण बोलताना बोलले की त्या संदर्भात कोणा अन्याय होणार नाही जर परवानगी असेल, सगळा विचार करून ते अतिक्रमणं काढण्यात येतील. सर्व शहरातील सर्व नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करावं असं मी सर्वांना विनंती वजा आवाहन करतो आणि थांबतो. अवधूत पवार यांनी जे उपोषण सुरू केलं आहे त्याला तो पूर्ण जामखेड शहरातून पाठिंबा मिळत आहे. परंतु व्यापारी वर्गाला माझी विनंती आहे की आपण सुद्धा स्वतःहून पाठिंबा जाहीर करावा व आपले अतिक्रमण जे आहे ते स्वतःहून काढण्यात यावे. कारण आपलं अतिक्रमण जर 5-10 फुटाचं अतिक्रमण निघलं तर तिथं तुम्हीच बसणार, पुढच्या समोरील फ्रंटला परत तुम्हीच आहात, तिथं काही दुसऱ्यांची जागा नाही. तरी स्वतःहून आपण गावाचा विकास साधण्याकरिता आपण आपले अतिक्रमण स्वतःहून काढून टाकण्यात यावे. त्याचा परिणाम त्याच्यामुळे जामखेड शहराचा जो विकास आहे तो विकास खुंटला जाणार नाही व इतर शहरामधून जे व्यापारी वर्ग आहे तो जामखेड शहराकडे आकर्षित होईल. वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही आज उपोषणाला पाठिंबा देत आहोत. तसेच दीक्षा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने पण मी पाठिंबा जाहीर करीत आहे. आज गेले 4 दिवसापासून या ठिकाणी पवारसाहेब आंदोलन उभं केलेले आहे की शहरामधून जाणारा 548D राज्यमार्ग या रस्त्यावर अद्यापही गेल्या 4 वर्षापासून काम चालू आहे, परंतु काम ते पूर्ण होत नाहीत आणि स्थानिक नागरिकांना आणि आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी भयंकर त्रास होतोय. आरोग्याच्या दृष्टीने इकडे तिकडे हालचाल करण्याच्या दृष्टीने सर्वांनाच या ठिकाणी त्रास होतोय. तेव्हा आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना आता असं वाटतं की या ठिकाणी स्थानिक पातळीवर जो एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जामखेड रस्त्याशिवाय एक भकास असं शहर झालेलं आहे. रस्ता म्हणजे आपली रक्तवाहिनी आहे असं समजून या गावाला रक्तपुरवठाच होत नाही. रस्ता नसल्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय ठप्प झालेले आहेत. व्यापारी अतिशय संकटात सापडलेला आहे आणि म्हणून आमच्यासारख्याला वाटतं की रस्ता जर हा व्यवस्थित झाला तर या गावाचं भूषण तर वाढणारच आहे, परंतु प्रचंड व्यवसायाला एक अत्यंत गती येईल आणि या ठिकाणी शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य माणसाला जी समस्या निर्माण झालेली आहे ती समस्या कायमस्वरूपी मिटू शकते. परंतु काही धंदांडगे लोक या ठिकाणी राजकारण करतायत आणि विनाकारण गावाला किंवा संपूर्ण नागरिकांना ते वेठीस धरण्याचं काम करतायत. तेव्हा त्या भेंडांना किंवा श्रीमंत लोकांना आमची एक नम्र विनंती आहे
की आपण एक पुण्यकर्म म्हणून या ठिकाणी तुम्ही काही विस्थापित होणार नाही, तेव्हा या ठिकाणी जर रस्त्यासाठी आपण स्वतःहून आपल्या बिल्डिंग्स किंवा आपलं जे अतिक्रमण झालेलं आहे किंवा जे काही बांधकाम केलेलं आहे ते जर काढून घेतलं तर फार महान पुण्यकर्म होणार आहे. कारण लोकांना या ठिकाणी वावरून जो आनंद मिळणार आहे त्या आनंदात तुम्ही सहभागी होणार आहे. तेव्हा संपूर्ण जामखेडकरांना एक विनंती आहे की जर या ठिकाणी या लोकांनी अतिक्रमण काढलं नाही तर अशाच पद्धतीने हे आंदोलन पुढे चालू ठेवावं आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने आणि सर्व नागरिकांच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं काम म्हणून याला पहिला नंबर देऊन आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करू. अवधूत पवार यांनी जे उपोषण चालू केलेलं आहे हे राष्ट्रीय महामार्गाच्या उपअभियंते यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ते स्थगित करून साखळी उपोषण सुरू झालेलं आहे. तरी त्यांनी दिलेली डेडलाईन ही 4 तारखेची. 4 तारखेला हद्द निश्चित करून जे 30 मीटरच्या हद्दीमध्ये जे अतिक्रमण येतं आहे ते काढून रस्त्याचं काम करून द्यायचं असं राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी त्या दिवशी लेखी दिलेले आहे. जर 4 तारखेला जर त्यांनी हद्द निश्चित करून पुढील कार्यवाही जर केली नाही तर आंदोलन आहे ह्याच्यापेक्षा देखील उग्र स्वरूपाचं आंदोलन करून जामखेड बेमुदत बंद सर्वपक्षीय जे ठरलेलं आहे त्या पद्धतीने अधिक तीव्र आंदोलन आम्ही करू आणि त्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील बरोबरीने सामील राहील. भेटून त्या विषयाने सांगतो साहेबांना. आणि हे मला वाटतं नॅशनल हायवेच आहे ना, ते अधिकारीला पण भेटतो. आणि तसं गडकरी साहेबांच्या हातात खाता आहे, बरोबर ना, सेंट्रलचे. ते काय 2 मिनिटाचं काम आहे अतिक्रमण काढायला. काय लोकांचं कशासाठी करतो मला काही समजत नाही. कारण प्रत्येक गावात वाहन वाढलेले, ट्रॅफिक जाम होतोय. आता प्रत्येक पूर्वी काय घरात 1 मोटरसायकल असायची, आता प्रत्येक घरात 4-4 मोटरसायकल, 2-2 4-चाकी वाहन आहे. म्हणून प्रत्येक चौकात आता ट्रॅफिक जाम होतोय. भयानक परिस्थिती आहे. म्हणून ते लोक अतिक्रमण काढलंच पाहिजे, लवकर काढून रस्ता मोकळा करायला पाहिजे. आधी त्यांच्या नगरच्या ऑफिसला पण आम्ही भेटतो सोमवारी, त्यांना पण समजून सांगतो. तर लवकरच करू आपण 15 दिवसात. नाही ती JCB आहे ना, आपण काढू. तुम्ही सगळं एकत्र असलं तर आपण पण काढू शकतो. JCB काय 2-4 JCB भाड्याने घ्यायचे आणि काढून टाकायचे. चला काय पोलीस येईन तुमच्या बरोबर बंदोबस्त. जनतेने कधी एकदा आंदोलन केलं तर सगळं काय होऊ शकतं. सगळ्यांनी एकत्र केला पाहिजे. मी तर म्हणलं ना, आम्ही शिवसैनिक सगळे एकत्र येतो, आम्ही सगळं आपण काय JCB लावून काढून टाकतो.